हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी उमा आणि उमा होम लॅबमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी आपण एक सुंदर अशी रेसिपी बघत आहोत. ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. ते असं रेडिश काय दिसत आहे तर हा आहे स्ट्रॉबेरीचा जाम, जो की मी घरी बनवलेला आहे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह वापर करून केलेला आहे. तर तुम्ही पण नक्की करा. आत्ता स्ट्रॉबेरीचा सीझन आहे आणि स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी या स्ट्रॉबेरींची मी पानं काढून घेते. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कोमट पाणी आणि मीठ टाकून मी ह्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर याला कापडाने पुसून काही वेळ सुकत ठेवलेलं आहे, की त्याच्यावरचं मॉइश्चर जे आहे ते उरलेलं सुकून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या स्ट्रॉबेरींचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर काही लोक हे मिक्सरला पण क्रश करतात, तसंही केलं तरी चालेल, हरकत नाही आहे. पण मी या ठिकाणी याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुकडे केले तरी ते खूप लवकर डिझॉल्व होतात आणि ओबडधोबड जे स्ट्रक्चर आहे ना त्याचं, ते खूप सुंदर दिसतं बरं का. आणि खूप ट्रान्सपरंट देखील त्याला असं एक टेक्स्चर येतं. तर या पद्धतीने हे सगळं माझं सुकून झालेलं आहे. आता ह्याला मी कट करते. मी म्हणजे माझ्या मुलांनीही मला ह्याच्यामध्ये खूप मदत केली आहे. त्यांना खूप आवडलं कट करायला, सो त्यांनी ह्या गोष्टी केल्या. तर ह्याच्यामध्ये साधारणतः मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे, ती याच्यात टाकली. कारण स्ट्रॉबेरी ही मुळात थोडी आंबट लागते आणि हे प्रिझर्व करण्यासाठी किंवा साखरेचं क्रिस्टल न होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर टाकायचं आहे किंवा 2 चमचे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी व्हिनेगर वापरलेला आहे. तर ह्याचं टेक्स्चर बघा तुम्ही, सुरुवातीला किती पातळ होतं आणि आताचं टेक्स्चर बघा काय आहे ते. या पद्धतीचं झालं पाहिजे. आणि याच्यानंतर गॅस बंद केला आहे मी. हे पूर्ण मिश्रण थंड होऊ दिले आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे भरायचं आहे. पूर्ण काचेची बरणी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, कारण थोडी जरी ओली राहिली तरी आपला जाम हा खराब होऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्याही बघा घरी करून एकदा. विदाऊट प्रिझर्वेटिव्ह, विदाऊट केमिकल अशी ही छानशी रेसिपी आहे. मुलांना ब्रेडसोबत, जामसोबत किंवा अगदी तुम्हाला मिल्कशेक वगैरे किंवा कुठल्या डेकोरेशनसाठी सुद्धा वापरायला याची मदत होऊ शकते. तर बघा तुम्ही, हे ओबडधोबड जे टेक्स्चर आहे ते कशा पद्धतीचं दिसत आहे आणि किती ग्लासी आणि असं ट्रान्सपरंट लुक याला आलेला आहे. खूप गोड दिसतंय आणि खूप सुंदरही झालेलं आहे. तर नक्की तुम्ही करून बघा. तर या ठिकाणी मध्यम आकाराच्या माझ्या 2 भरण्या ह्या भरलेल्या आहेत. साधारणतः अर्धा किलो माझी ही स्ट्रॉबेरी होती आणि 2 वाटी मी साखर वापरलेली आहे. म्हणजे साधारण 300 ग्रॅम वगैरे साखर वापरली मी या ठिकाणी. तर असा हा माझा छानसा जाम तयार झालेला आहे. परत एकदा भेटूया अशा एका सुंदर अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.